श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1247. सज्जन हो, आपण गेल्या कथा चिंतनामध्ये भुशुंडीजींची ही आंतरिक संघर्षाची अवस्था बघितली. मनामध्ये कपट आहे, दंभ आहे, शिव आवडतो आहे, परंतु हरीविषयी मनामध्ये अत्यंत द्वेष आहे आणि त्याचबरोबर हरिभक्तांच्या विषयी देखील मनात द्वेष आहे. मग आपल्याला जो गुरु प्राप्त झालेला आहे तो हरीची निंदा का करत नाहीये, या भूमिकेमुळं गुरुशी देखील ईर्ष्या सुरू झालेली आहे, गुरुचा देखील मत्सर सुरू झालेला आहे. गुरु आपल्याला वारंवार उपदेश करतायत, परंतु केवळ मान हलवून तो उपदेश आपण ऐकून घेतोय, परंतु आचरणामध्ये मात्र तो काही केल्या उतरत नाहीये. अशा रीतीने भुशुंडी आपलं बाह्य आचरण अत्यंत अशुद्ध ठेवतायत. कोणी हरिभक्त दिसला की ते संतापून त्याच्यावरती रागावतायत, त्याचा अपमान करतायत. आपल्या स्वतःच्या मनाची ही अवस्था ते सांगताना म्हणतात की गुरनित मोही प्रबोध दुखित देखी आचरण मम. गुरुला वाईट वाटावं असं माझं आचरण होतं आणि मोही उपजयी अति क्रोध दंबी ही नीती की भावई. माझ्या मनाला नीतीचा हा बोध काही केल्या पटत नव्हता, कारण दंभाला मी असं काही घट्ट बाळगलं होतं माझ्या हृदयामध्ये की गुरुचा हा बोध माझ्या हृदयामध्ये काही केल्या स्थिरावू शकत नव्हता, काही केल्या तो माझ्या आचरणामध्ये येऊ शकत नव्हता. गोस्वामीजींनी आपल्याला इथं गुरु शिष्याच्या नात्यामधली ही वेगवेगळी असलेले पैलू कालच्या निरूपणामध्ये समजावून सांगितले. आज आता भुशुंडीजी आणि त्यांचे गुरु यांच्यामध्ये जो संवाद होणार आहे आणि त्यामध्ये भुशुंडींच्या मनामध्ये निर्माण होणारे हे वेगवेगळे विकल्प आणि आपल्या स्वतःच्या मनामध्ये असलेली ही खल प्रवृत्ती, या दर्शन गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. एक बार गुरलीन बुलाई मोहिनी बहु भांति सिखाई. शिव सेवा कर फल सुत सोई अबिरल भगति राम पद होई. राम ही भजई तात शिवधाता नर पावर कैकेतिक बाता. जासु चरण जशिव अनुरागी तासु द्रोह सुख चहसी भागी. हर कहूँ हरि सेवक गुर कहेऊ सुनि खगनाथ हृदय मम दहेऊ. अधम जाति मैं विद्या पाए भयहूँ जथाहि दूध पियाए. मानी कुटिल कुभाग्य कुजाति गुरु कर द्रोह करऊं दिनु राति. अति दयाल गुर स्वल्पन क्रोधा पुनि पुनि मोहि सिखाव सुबोधा. जेहि ते नीच बड़ाई पावा सो प्रथम ही हति ताही नसावा. धूम अनल संभव सुनु भाई
तेही बुझाव घन पदवी पाई, रजमग परी निरादर रहई, सब कर पद प्रहार नित सहई, मरुत उडाव प्रथम तेही भरई, पुनि नृपनयन किरीट निपरई, सुनु खगपति यस समुझी प्रसंगा, बुध नहीं करही अधम कर संगा, कवि कोविद गावही असी नीति, खलसन कलहन भल नहीं प्रीति, उदासीन नित रहिय गोसाई, खल परिहरिय स्वान की नाई, मैं खल हृदय कपट कुटिलाई, गुरहित कहई न मोहि सुहाई, एक बार हर मंदिर जपत रहे हूँ शिव नाम, गुरु आयऊ अभिमान ते उठी नहीं कीन्ह प्रणाम, सो दयाल नहीं कहेहु कछु उरन रोष लवले, अति अघ गुर अपमानता सही नहीं सके महेश, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, सद्गुरूचं हृदय कसं असतं? सद्गुरूला जर एका शब्दामध्ये त्याचं वर्णन करून कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर तो शब्द कोणता असेल? आणि तो शब्द जाणणारा देखील कसा अधिकारी असला पाहिजे, हे श्री ब्रह्मानंद महाराजांच्या उदाहरणातून आपल्याला कळू शकतं. जेव्हा ब्रह्मानंद महाराजांना कोणी विचारलं की आपण आपल्या सद्गुरूच्या विषयी केवळ एक शब्द सांगा की ज्याच्यामध्ये तो सर्व दृष्टीने तुम्ही वर्णन करू शकाल, आणि यावरती ब्रह्मानंद महाराज अत्यंत विनयाने म्हणाले, दया सिंधू आहे तो, ते दया सिंधू आहेत, दयेचा सागर. या एका शब्दामध्ये श्री ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या गुरुला जाणलं, अनुभवलं. आणि आजही जर आपण आपल्या आचरणातून, आपल्या विचारांमधून जर आपल्या गुरुकडे पाहिलं तर ते दया सिंधुत्व नाही तर काय? माझ्याकडे काय अशी शुचिता आहे गंगेसारखी की समुद्राने मला अत्यंत प्रेमाने स्वीकारावं? कदाचित अनेक अशुद्धी भरलेलाच एखादा अपात्र असा मी ओढा आहे, जो खरं तर अव्हेरून देण्यासारखा आहे. परंतु सागर जसा कुठल्याच येणाऱ्या प्रवाहाचा अव्हेर करत नाही, ना तो गंगेसारखा कोणी शुद्ध आला आहे म्हणून त्याचं स्वागत करण्यासाठी हात जोडून उभा राहतो, आणि ना कुठल्या एखाद्या अशुद्ध प्रवाहाला तो अव्हेरतो. सज्जनो, गुरुचं लक्षण देखील तसंच आहे. त्याच्याकडे जे अत्यंत श्रद्धेने आले, विनयाने आले, त्यांना तर गुरुने स्वीकारलंच, परंतु जे मत्सराने आले, द्वेषाने आले, ईर्षेने आले, त्यांना देखील गुरुने तेवढ्याच प्रेमाने स्वीकारलं. श्री महाराज म्हणायचे ना की ज्यांनी माझी स्तुती केली आणि ज्यांनी माझी निंदा केली, यांच्याबद्दल जेव्हा मी मनामध्ये विचार करतो तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येते की ज्यांनी माझी निंदा केली त्यांनी मला ओळखलं नाही, आणि ज्यांनी माझी स्तुती केली त्यांनी तर त्याही पेक्षा मला ओळखलं नाही. निंदा स्तुती या सगळ्याच्या पुढे असलेला असा हा सद्गुरू या सगळ्या असलेल्या प्रवाहांच्याकडे एका तटस्थतेने
पाहत असतो, स्वीकारत असतो, प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेत असतो, प्रत्येकाला आपल्यासारखं करून टाकत असतो. एखाद्या अशुद्ध प्रवाहाला देखील समुद्र म्हणून ओळखलं जाण्याचं एकच कारण आहे, कारण सागराने त्याला स्वीकारलं. जर उद्या जसं इतर देशांमध्ये जाण्यासाठी आम्हाला व्हिसा लागतात, तसं जर समुद्राने व्हिसा सिस्टम लावली की एवढ्या जर कंडिशन्स फुलफिल होत असतील तरच मी येणाऱ्या प्रवाहाला स्वीकारेन, तर मला सांगा किती प्रवाह सागरापर्यंत पोहोचू शकले असते. परंतु कुठलीही अर्हता न पाहता, कुठलीही कंडिशन न ठेवता जो स्वीकारतो तो सागर, आणि ते हे सद्गुरूचं दया सिंधुत्व सज्जनो. बरं, आपल्याला असं वाटत असेल की गुरुरायाला कदाचित कळत नसेल म्हणून तो आपल्या या गोड बोलण्याच्या आधाराने फसतोय की काय. श्री महाराज याचं खंडन करताना एका वाक्यात म्हणायचे की जे तुमच्या मनात चाललंय, ज्याची तुम्हाला देखील बऱ्याचदा कल्पना नसते, ते देखील मला कळतं. तुम्ही ज्या भावनेने गुरुकडे जाता त्या भावनेच्या आधाराने गुरु तुम्हाला जाणून स्वीकारतो, हेच त्याचं दया सिंधुत्व आहे. भुशुंडीजी इथं नित्य आपल्या गुरुच्या बद्दल मनामध्ये ईर्ष्या करतायत, मत्सर करतायत, द्वेष करतायत की तुम्ही महादेवाचे उपासक असूनही विष्णूला देखील तेवढंच महत्व का देता. या एका मुद्द्यावरून भुशुंडींच्या हृदयामध्ये पेटलेला हा मत्सरतेचा अग्नी त्यांच्या गुरूंना कळत नसेल का हो? निश्चितच कळत असेल. समोरून आलेली व्यक्ती त्याच्याकडे पाहता क्षणी अंतर्बाह्य गुरु आपल्या हृदयामध्ये ते सर्व जाणत असतो. श्री महाराज म्हणतात की व्यवहाराच्या दृष्टीने योग्य होणार नाही म्हणून बऱ्याचदा आम्ही ते शब्द गिळून टाकतो. अन्यथा आलेल्या व्यक्तीला अंतर्बाह्य हे सद्गुरु तत्व जाणून असतं. परंतु या दया सिंधुत्वाचं एक दुसरं लक्षण असं आहे की ते कधी कोणाबद्दल निराश होत नाहीत. जरी तो मत्सराने, दंभाने, ईर्षेने पेटलेला असला तरी देखील कुठल्या ना कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यावरती हा निश्चित सुधरेल. मी जे त्याला सांगत आहे हे त्याला कळेल. या भावनेने सद्गुरू कधीच कोणाविषयी निराश होत नाही. भुशुंडींच्या विषयी देखील सद्गुरू मनामध्ये व्यथित होते. गुरनित मोही प्रबोध दुखित देखी आचरण मम. माझं आचरण बघून गुरूंना अत्यंत वाईट वाटायचं, परंतु तरी देखील गुरु माझ्याविषयी निराश झाले नव्हते. मी आपणास सांगितलं ना की गुरु होणं हे आजच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना उदरनिर्वाहाचं साधन वाटतं. बऱ्याचदा लोक हार तुरे घालतात, मान मरातब देतात, बसल्या जागेवरती मिठाई, धन प्राप्त होतं. त्यामुळं काही लोक आजच्या काळामध्ये या मार्गाचं अवलंबन करतात. परंतु सज्जनो, गुरु होण्याचा सगळ्यात मोठा धोका काय माहिती आपल्याला? की तुम्ही ज्याला आश्रय देतात, तुम्ही ज्याचा स्वीकार करता, त्या शेवटच्या जीवाला मोक्ष मिळवून देण्यापर्यंत गुरुला मुक्त होता येत नाही. आणि जर तुम्ही भोंदू गुरु असाल, जर तुम्ही स्वतःच बुडालेले आहात भवसागरामध्ये, तुम्ही दुसऱ्याला काय तारणार? मग तुम्ही त्यालाही घेऊन बुडणार आणि ते पातक देखील तुमच्याच मस्तकी लागणार. असं गुरुत्व काय कामाचं आहे? गुरु तर तो आहे जो आपल्या बुडणाऱ्या शिष्याला भवसागरातून पार नेईल. येणाऱ्या पुढच्या प्रवाहाला देखील तोच मार्ग दाखवेल. अशा रीतीने हे चिरंजीवी हनुमंत तत्व गुरु येणाऱ्या प्रत्येक जीवाची काळजी घेतात. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो कधीच कोणावरती संताप व्यक्त करत नाही, चिडत नाही. असे हे गुरु भुशुंडींच्याकडे पाहतात आणि मनामध्ये विचार करतायत की नाही, भुशुंडीला थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला बोध दिला पाहिजे, त्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे की महादेवाची भक्ती याचा नेमका भावार्थ काय आहे. आणि म्हणून गुरूंनी एकदा भुशुंडीजींना वेळ पाहून बोलवून घेतलं. एक बार गुर लीन बोलाई, मोही नीती बहु भांती सिखाय.
गुरूंनी सगळ्यांना उपदेश एकसारखाच दिलेला असतो, परंतु देहामध्ये असताना बऱ्याचदा गुरु एखाद्या व्यक्तीचं साधन नेमकं कुठं थांबलेलं आहे, त्याची गाठ कुठं पडलेली आहे हे पाहून त्या व्यक्तीला काही वैयक्तिक सूचना देतात की बाळा हे असं असं कर. आपण म्हणाला अहो पण आमचे तर आता ब्रह्मचैतन्य महाराज देहात नाहीत, मग आम्हाला हा बोध कोण देईल? सज्जनो, आता ब्रह्मचैतन्य हे चैतन्य रूपामध्ये आहेत. ते कोणाच्याही मुखातून तुम्हाला योग्य बोध देतील, कोणाच्याही. आणि तो तुमच्यासाठी वैयक्तिक बोध असेल. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो बोध तुमच्यासाठी आहे याची खात्री तुम्हाला पटेल. हे आहे चैतन्य तत्व. जणू काही ते केवळ तुमच्याशी संवाद करतायत याची तुम्हाला स्पष्ट जाणीव गुरु त्याच्या वचनांमधून करून देईल. देहात असाल तर आपण नशीबवान आहात. आणि असा समर्थ सद्गुरू जर तुमच्या पाठीशी असेल आणि त्याने तुम्हाला देहाचा सहवास दिला असेल, त्याचं जर तुमच्यावरती एवढं प्रेम असेल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. भुशुंडीजींना आपल्या भाग्याची कल्पना नाहीये. आणि त्यामुळे जेव्हा गुरूंनी त्यांना बोलवून घेतलं तेव्हा ते पुन्हा गुरूंच्या जवळ जाऊन बसतायत. परंतु आता गुरु उपदेशच ऐकणं, मान हलवणं एवढंच त्यांचं काम आहे. गुरु तळमळून सांगत असतो. जणू काही जशी आई पोट तिडकीने सांगते आपल्या लेकराच्या कल्याणासाठी, त्याही पेक्षा तळमळून गुरु आपल्या शिष्याला सांगत असतो, तुम्ही नाम घ्या हो, नाम घ्या. अहो असं नका करू, वेळ वाया दवडू नका. कली फार मातलेला आहे, काळ फार वाईट येणार आहे. तुम्ही नामाला घट्ट धरून राहा बरं, तुमचं कल्याण होईल. ही जी तळमळ आहे गुरुच्या सांगण्यामध्ये सज्जनो, कुठं मिळणार जगात? कोण सांगणार? भुशुंडीजींना देखील अशी वैयक्तिक, ज्याला आपण 1-to-1 काउन्सिलिंग म्हणतो, त्याच्या डोळ्यात डोळे घालून जणू काही त्याचे गुरु समजावून सांगतायत. मोही नीती बहु भांती सिखाई. ऐक ऐक बाळा, ऐक मी सांगतो ते. तुला महादेव प्रिय आहे ना? तुला महादेवाची उपासना आवडते ना? मी तुला असा प्रश्न विचारतो की महादेवाच्या उपासनेची फलश्रुती काय? काय प्राप्त करायचं महादेवाच्या उपासनेतून? भुशुंडीजींना देखील कदाचित हाच प्रश्न त्यांच्या गुरूंनी विचारला असेल की तू महादेवाचं जप करतोयस, महादेवाची उपासना करतोयस, मला आनंद आहे. आणि गुरुच्या संवादाचं हे एक कुशलता असते की तो नेहमी तुमची जी चांगली बाजू आहे त्या आधाराने तुम्हाला प्रेरित करत राहतो कार्य करण्यासाठी, की तू खूप छान जप करतोयस, खूप चांगली महादेवाची उपासना करतोय. पण ऐक, मी तुला विचारतो की या महादेवाच्या उपासनेची फलश्रुती काय? भुशुंडीजींना देखील त्याने हाच प्रश्न विचारला असेल. आणि भुशुंडीजींना कदाचित आपल्या गुरूंच्या विषयी मनामध्ये असलेल्या पूर्वग्रह दूषित भूमिकेमुळे काही उत्तर देण्याची इच्छा झाली नसेल. गुरु म्हणतात, ऐक बाळा, मी तुला सांगतो, तुझी ही सगळी महादेवाची उपासना करतो, किंबहुना मी देखील त्याच मार्गाचा प्रवासी आहे. मी का करतोय ही सगळी उपासना? कुठं चाललाय ह्या महादेवाच्या उपासनेच्या आधाराने? मी काय साध्य करू इच्छित आहे? एकच गोष्ट, अबिरल भगती रामपद होई. रामाच्या चरणी अविरल, कधीही विभक्त न होणारी अशी परमभक्ती प्राप्त होणं हे महादेवाच्या सेवेचं फळ आहे. सज्जनो, आता आपण देखील या 12 ज्योतिर्लिंगांचा संकल्प केला ना रामकथेसाठी. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये 9 दिवसाची रामकथा महादेवाला जी अत्यंत प्रिय आहे ती ऐकवणं. काय उद्देश याच्या मागे? या 12-9-108 रात्री या ज्योतिर्लिंगांमध्ये व्यतीत करून काय प्राप्त करायचंय? काय संकल्प आहे? आपल्याला काय कथाकार व्हायचंय का? आपल्याला आपलं पांडित्य सिद्ध करायचंय का? आपल्याला श्रोत्यांची मनधरणी करण्यासाठी ही कथा करायची नाही.
ही प्रेरणा या रामायणाच्या या एवढ्या प्रदीर्घ निरूपणातून जणू काही नवनीतासारखी हृदयामध्ये माझ्या आली. आणि मला माझ्या ब्रह्मचैतन्यांनी सांगितलं की बाळा बस, खूप झिजवलंस या देहाला. आता 5 वर्ष या रामायणाचा हव्यास चाललेला आहे. त्याच्या आधी 2-3 वर्ष दासबोध, मनोबोध, त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकाराने गुरुनी या सगळ्या निरूपण सेवांमधून एकच सांगितलं की आता तू तुझ्या स्वतःच्या साधनेसाठी कार्य कर. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे, जा त्या महादेवाला जाऊन रामाची भक्ती माग, त्या महादेवाची उपासना करून त्याचा आशीर्वाद घेऊन या रामचरणी हे अविरल प्रेम प्राप्त करून घे सज्जनो. आणि या एका उदात्त हेतूने आपला हा सगळा प्रवास घडणार आहे. महादेवाच्या प्रेमाशिवाय, महादेवाच्या करुणेशिवाय, महादेवाच्या आशीर्वादाशिवाय राम भक्ती नाही. आणि जीवनात राम भक्ती मिळाली नाही तर काय आपण आपल्या गुरुच्या मिळालेल्या अनुग्रहाला पायीक ठरलो, काय उत्तरदायित्व निभावलं आपण. सर्व साधनाचे सार सखा माझा रघुवीर. तो रघुवीर आपला सखा होणं, त्याचं प्रेम प्राप्त होणं, यासाठीच हा सगळा हव्यास आहे आपला. भुशुंडीजींना देखील हेच परमध्येय, परमसूत्र त्यांचे गुरु सांगतात की बाळा, महादेवाच्या उपासनेमधूनच तुला रामाचं प्रेम प्राप्त होईल. आणि ते तुझ्या अगदी निकट आलं रे. तू अयोध्येमध्ये जन्म घेतलास, अयोध्येमध्ये या रामाच्या नगरीमध्ये तू राहिलास, तिथून तू महादेवाच्या नगरीमध्ये आलास. इथं तू नित्य निरंतर महादेवाचं नामस्मरण करतोय. आता ही घटिका अत्यंत जवळ आलेली आहे रामप्रेमाला प्राप्त करण्याची. मग अशा या मंगल समयी हा मनामध्ये क्षोभ कशासाठी, कशासाठी हा दाह, कशासाठी ही ईर्ष्या. म्हणून गोस्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरलाय, मोही नीती बहुभांती सिखाय. ही नीती आहे, हे तत्व आहे, हे सूत्र आहे की सगळं करून शेवटी रामपदी प्रेम निर्माण होणं हे समस्त साधनेचं सार आहे. परंतु आम्ही बऱ्याचदा या साधनेमध्ये इतक्या अहंकाराच्या गर्तेमध्ये अडकतो की प्रेम हे आमच्यापासून फार दुरावतं बरं. आणि सज्जनो, या अहंकाराला तोडण्यासाठीच बऱ्याचदा भगवंत तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट धाडत असतो. कधी प्रारब्धाची काही संकट धाडेल, कधी लोकनिंदेची संकट धाडेल, कधी तुमच्या मनाविरुद्ध सगळं काही तुम्हाला तो देत राहील. या सगळ्या गोष्टींनी जणू काही तो तुमचा अहंकार तोडत असतो. आणि हा जसा जसा अहंकार तुटतो तसं तसं भगवंताच्या चरणी तुमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होऊ लागतं. जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी, समर्थ म्हणतात. त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये दुःख हे भांडवल आहे. मनाला होणाऱ्या यातना हेच रामभक्तीचं रसायन आहे. तुम्ही खरं तर धन्यवाद दिला पाहिजेत अशा लोकांना ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये हे दुःख आणलं. अशा लोकांना तुम्ही खरं तर मनापासून साष्टांग प्रणिपात केला पाहिजे, ज्यांनी तुमची यथेच्छ निंदा केली, ज्यांनी तुमची उपेक्षा केली. कारण असा उपेक्षित झाल्याशिवाय महादेवाच्या द्वितीयेचा चंद्रमा तुम्ही घडू शकत नाही. आणि जोपर्यंत महादेव तुम्हाला मस्तकी धारण करत नाही तोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी तुमचं मस्तक टेकवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे गुरुची उपासना, महादेवाची उपासना याची फलश्रुती आहे रामचरणी प्रेम, रामचरणी प्रेम. आणि इथे जेव्हा मी महादेवाची उपासना म्हणतो तेव्हा तुमच्या सद्गुरूची उपासना, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने भुशुंडीजींचे गुरु भुशुंडीजींना समजावून सांगतात की राम ही भजही तात शिव धाता, नर पावर कै खेतिक बाता. अरे आपण तर फार शुल्लक लोक आहोत रे. आपलं सगळं अल्पस्वल्प काळ, अल्पस्वल्प साधन. अरे प्रत्यक्ष या प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम उत्पन्न व्हावं, प्रेम प्राप्त व्हावं, यासाठी त्या रामाचं भजन
जिथं प्रत्यक्ष महादेव आणि ब्रह्मदेव देखील करतात, तिथं तुझ्या माझ्यासारख्या सामान्य जीवांची काय गोष्ट आहे? जे या ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांना देखील या रामभक्तीची, या रामचरणाचा अनुराग प्राप्त करण्यासाठी साधन करावं लागतं. त्यामुळे ते ज्यांच्या चरणी आहेत, अशांच्या साधन मार्गातून आपल्याला देखील तिथंच पोहोचायचंय. अशा या रामाच्या भक्तीसाठी तू महादेवाची उपासना करतोयस. लक्षात घे, जासु चरण अज शिव अनुरागी, तासु द्रोह सुख चहसी अभागी. आणि भुशुंडी, अरे मी तुला नाम दिलं, मी तुला बोध दिला, मी तुला नीती सांगितली, मी तुला उपदेश दिला, मी तुला हे महत् सूत्र देखील सांगितलं की अविरल भक्ती रामपद होई. रामाच्या चरणी अविरल भक्ती निर्माण होण्यासाठी हे सगळं करायचं. परंतु बाळा, तू हे सगळं साधन करत असताना ज्या या परमतत्वाला जाऊन तुला शरण जायचंय, त्या रामाशी, त्या हरीशी तू का द्रोह करतोयस? ज्याच्या चरणांचं प्रेम मिळावं यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि शिव देखील लालायित होतात. नित्य निरंतर त्याची प्रार्थना करतात. हे भुशुंडी, अशा रामाशी द्रोह करून तू कसं सुख प्राप्त करशील? कसं सुख प्राप्त करशील? सज्जनो, दुःखाचं कारण आहे संघर्ष. मग ते लौकिक दुःख असू दे, नाहीतर पारमार्थिक दुःख असू दे. आपल्या हृदयस्थ असलेल्या आत्मा रामाशी जो संलग्न आहे, तो नित्य सुखी आहे. सुखी मीन जे नीर अगाधा. ते मासे अत्यंत सुखी आहेत जे अत्यंत सखोल पाण्यामध्ये राहतात. त्यांना कधीच कुठलीच बाधा त्रास देत नाही. कारण मच्छीमाराचं जाळं तर हे केवळ वरवर पडलेलं असतं. जे या छोट्या छोट्या लोभांपायी वरती येतात ते या जाळ्यात अडकतात. परंतु जे सुखी मीन जे नीर अगाधा, त्यांना कधीच कुठली बाधा त्यांच्या जीवनामध्ये येत नाही. तसं तू या रामाशी अत्यंत प्रामाणिकतेने शरण जा. त्याच्या चरणांची प्रेमाची तू भीक मागत राहा. त्या चरणांना घट्ट धरून राहा. अगदी हृदयामध्ये खोल खोल घट्ट कुठेतरी खोलवर धरून राहिलास तर बाळा, तू सुखी होशील रे. आणि तू सुखी होणं हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचं आहे. काय सांगावं गुरुचं हृदय. श्री महाराज म्हणायचे, माझा मनुष्य दुश्चित्त असला की मी दुःखी होतो. मी कष्टी होतो. कसं मी त्याला समाधान देऊ शकेन, कसं मी त्याला आनंदित ठेवू शकेन, असा माझ्यासाठी मनामध्ये विचारांचा प्रवाह सुरू होतो. आणि सुखी करणं म्हणजे केवळ प्रपंचातल्या अडचणी सोडवणं नाही. ठीक आहे, गुरुराया ते देखील सोडवून तुम्हाला क्षणिक सुख देतो, परंतु तो तुमच्या या आत्मिक कल्याणासाठी असणार हे सुखधाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देऊ पाहतोय. आणि ते सुखधाम आहे राम. त्या रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न व्हावं यासाठी गुरु नित्य धडपडत असतो. नित्य धडपडत असतो तुमच्या सुखासाठी. कोण आहे या जगामध्ये? नास्ति तत्वम गुरोः परम. कोणीच असू शकत नाही गुरु सारखं प्रेम करणारं, गुरु सारखं मायेची ऊब देणारं, गुरु सारखं निस्वार्थी, निस्पृह, निरपेक्षपणे आपल्याला जतन करणारं, माझ्या अनंत अपराधांना सहन करूनही बाळा तुझं कल्याण हो असा आशीर्वाद देणारं गुरुशिवाय दुसरं कुठलं पद असणार? असे गुरु फार सद्भाग्याने कोणाला तरी प्राप्त होता. सज्जनो, आम्हाला ब्रह्मचैतन्य रूपाने ते प्राप्त झालेत. आपल्या गुरुला आपण आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून राहावं. तोच एक सुखधाम आहे आमच्या जीवनातला. तो जे सांगतोय त्या पद्धतीने आपण आचरण करावं. आमच्या जीवनामध्ये
या रामाच्या चरणी अनुराग निश्चितपणे निर्माण होतो. अशा या गुरुने भुशुंडीजींना अत्यंत प्रेमाने हा बोध तर दिलेला आहे. हर कहूं हरि सेवक गुर कहे हूं, सुनी खगनाथ हृदय मम दहे हूं. आणि भुशुंडीजींची अवस्था, गुरूंनी जेव्हा हा बोध सांगितला की प्रत्यक्ष हरीची सेवा हर देखील करतोय, तेव्हा भुशुंडीजींच्या हृदयाचा तीळ पापड झाला. सज्जनो, हा अतिशय जणू काही कुपात्र असलेला शिष्य गुरुच्या बोधाला, गुरुच्या उपदेशाला आपल्या आचरणात स्वीकारत नाही आणि त्यातून त्याच्या जीवनामध्ये एक विलक्षण अशा संकटाला तो जे आमंत्रण देत आहे, त्या कथा विभागाच्या दृष्टीने आपण उद्याच्या कथा विभागामध्ये जाऊयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.